काही दिवसांपूर्वीच 18 वर्षीय डी गुकेशने बुद्धिबळाच्या इतिहासातील सर्वात तरुण वर्ल्ड चॅम्पियन बनून इतिहास रचला होता। आता बुद्धिबळपटू कोनेरू हम्पीने पुन्हा एकदा या खेळात भारताचं नाव रोशन केलंय। कोनेरू हम्पीने रॅपिड बुद्धिबळ वर्ल्ड चॅम्पियनशिप 2024चं विजेतेपद पटकावलं। रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात तिने इंडोनेशियाच्या इरेन सुकंद्याचा पराभव करून ही ऐतिहासिक कामगिरी केली। कोनेरू हिचा जन्म 31 मार्च 1987 रोजी आंध्र प्रदेशातील विजयवाडा इथे झाला। वयाच्या 6व्या वर्षापासूनच कोनेरू हम्पी हिने बुद्धिबळ खेळण्यास सुरुवात केली। तिचे वडील अशोक कोनेरू हे देखील बुद्धिबळपटू आहेत। अशोक कोनेरू यांनी प्राध्यापकाची नोकरी सोडून कोनेरूचं प्रशिक्षण घेतलं। आपल्या मुलीनेही बुद्धिबळ खेळावं आणि विजेते व्हावं अशी त्यांची इच्छा होती। यामुळेच त्यांनी आपल्या मुलीचं नाव हम्पी असं ठेवलं। हम्पी या शब्दाचा अर्थ विजयी असा आहे। आता हम्पीने वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिपचं विजेतेपद पटकावून वडिलांचं स्वप्न पूर्ण केलंय। रॅपिड बुद्धिबळ वर्ल्ड चॅम्पियनशिपचं विजेतेपद पटकावण्याची हम्पीची ही दुसरी वेळ आहे। यापूर्वी तिने 2019 मध्ये जॉर्जियामध्ये हे विजेतेपद पटकावलं होतं। या फॉर्मॅटमध्ये दोनदा विजेतेपद पटकावणारी कोनेरू हम्पी ही चीनच्या जू वेंजुन नंतरची दुसरी खेळाडू ठरली आहे। 37 वर्षीय कोनेरू हम्पीने 11 फेऱ्यांमध्ये एकूण 8.5 गुण मिळवून विजेतेपद पटकावलंय। बुद्धिबळातील तिची कारकीर्द चमकदार राहिली आहे। तिने 2012 मध्ये रशियातील मॉस्को इथे कांस्य पदक आणि 2022 मध्ये उझबेकिस्तानातील समरकंद इथे रौप्य पदक जिंकलं। सातत्य आणि उत्कृष्ट कामगिरीमुळे ती जगातील सर्वोत्तम बुद्धिबळपटूंपैकी एक बनली आहे। अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आणि बातम्यांच्या अपडेटसाठी माय महानगर लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा।